मित्रांनो, जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणालाच आम्ही पैशाची मागणी करत नाही. हे आम्हाला वारंवार सांगावं लागतं. तर कृपया कुणीही आम्हाला लग्नासाठी फोन करू नये. कारण या गोष्टीचा खूप त्रास आम्हाला होतोय. तर असो, सध्या लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक समस्या आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत, विवाह जुळत नाहीत. मध्यमवर्गीय सर्वसामान्यांची, गरीब घरातील मुलांची लग्न अजिबात जुळत नाहीत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चाललेली आहे आणि अशा स्थितीत मग कुठेतरी आपण बुवा महाराजावर, एखाद्या विवाह संस्थेवर, आमच्यासारख्या कुठल्यातरी दलालावर विश्वास ठेवतो आणि मग त्यातून फसवणुकीशिवाय आपल्या पदरात काहीच पडत नाही. विवाह ही संस्कृती, संस्कार, परंपरा मानलं जातं. त्यात आपण काही गोष्टी या प्रवाहाच्या बाहेर फेकलेल्या आहेत. मध्यस्थ दुवा आपण बाजूला फेकला गेला आणि आपण कुठेतरी डिपेंडंट बनलेलो आहोत. अपेक्षा दुसऱ्याकडून व्यक्त करतो. स्वतःचे विवाह स्वतः जुळविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण विवाह संस्थेकडे डोळे लावून बसतो आणि मग त्यांना कुठेतरी पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेतो. विवाह जुळत नाही, तर मग अशा स्थितीमध्ये या गोष्टीचा नेमका फायदा काही दलाल, भामटे लोकं जे लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेण्यासाठी टपलेले असतात, अशी लोकं याचा फायदा घेत असतात. आणि मग विवाह ही एक माणसाच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि या विवाहाच्या बाबतीत जर आपला एखादा निर्णय चुकला किंवा आपण त्याच्या बाबतीत फारशी चिकित्सा केली नाही आणि तो निर्णय चुकल्याच्या नंतर जर आपली कुठे फसवणूक झाली, तर अनेकांचं आयुष्य या माध्यमातून उद्ध्वस्त होतं. अशा गोष्टी सातत्यानं प्रसार माध्यमातून समोर येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 4-2 घटना उघडकीस येत आहेत, की दलालानं 2,00,000 घेतले, 1,00,000 घेतले. 4 दिवस मुलगी नांदली किंवा एकच दिवस नांदली आणि दुसऱ्या दिवशी दागिन्यासह फरार झाली. अ, बऱ्याच बाया अशा आहेत, की एकाच आठवड्यात 4-4 जणांसोबत लग्न करणाऱ्या आहेत. अ, सोलापूर भागातली एक बातमी 15 दिवसापूर्वी प्रसारित झाली, की लग्न केलं, सासरी गेली आणि सासरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माहेरचे लोकं तिला घ्यायला यायच्या ऐवजी चक्क पोलीस तिला घ्यायला आले. कारण याच्या आधी तिनं 4-6 जणांची फसवणूक केलेली होती. अशा घटना अनेक घडत आहेत. दुसरीकडे बऱ्याचदा आम्हाला असे फोन येतात, की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का? मग आता अशा घटना घडत असताना जो काही फोनवर बोलणारा असतो, की तो आम्हाला ओळखत नसतो, आम्ही त्याला ओळखत नसतो. फक्त आमच्या बोलण्यावर तो कुठेतरी विश्वास ठेवत असतो. आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतो. एखादी दृष्टीपथात आपल्या बायोडाटा आला, त्यांनी गरीब घरची आहे सांगितलं आणि आपण ती मुलगी किंवा कदाचित आपल्या एखादी ओळखीचीही असली आणि आपण त्या ठिकाणी दिली. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही दलालीचा उद्देश नाही किंवा कुठल्याही पैशाशी काही घेणं-देणं नाही. एक सेवाभाव म्हणून आपण जर हा उपक्रम करत असू, नेमकं त्याच्यातून विपरीत घडलं, तर मग त्याचे परिणाम आमच्यासारख्या लोकांनी किंवा मध्यस्थांनी का भोगायचे हा प्रश्नही यातून निर्माण होतो. त्या मुलीचं एखादं काही वाईट कृत्य केलं किंवा तिच्या घरच्यांनी कुठेतरी वाईट कृत्य केलं, तर मग त्याची सगळी ठपके त्या मध्यस्थावर, त्या दलालावर, त्या विवाह संस्थेवर येत असतात आणि मग अशा स्थितीमध्ये या भीतीमुळे कोणी कुणाला स्थळं सुचवत नाही. तर एक आमचा सल्ला राहील, की स्वतःचे नातेवाईकात, आपल्यात, मित्रात, परिवारात WhatsApp ग्रुप तयार करा. WhatsApp ग्रुप तयार केल्याच्या नंतर विवाह हे ओळखीत, नात्या-गोत्यात आपल्या परिचयात जुळत असतात आणि ते त्याच पद्धतीने जुळवण्याचा प्रयत्न करा. एखाद्याकडून जर समजा बऱ्याचदा असेही प्रश्न येतात, की मुलीकडून 2,00,000ची, 5,00,000ची जशी आता मुलं पहिल्यांदा हुंडे घेत होते, तर आता मुलींना हुंडा द्यावा लागतो. तर त्याऐवजी आपण एक तिसरा पर्याय निवडला पाहिजे. तर ठीक आहे बाबा, मुलगी लग्नासाठी जर तयार असेल, आपल्याकडे 3 एकर शेती असेल, तर 2 एकर आपण तिच्या नावाने करून दिली पाहिजे. मात्र रीतसर कोर्टात त्याचं लिखाण केलं पाहिजे, की होणाऱ्या अपत्याचा दावाच त्या शेतीवर, मालमत्तेवर किंवा त्या पैशावर चालेल. ₹5,00,000 जर आपण तिच्या नावाने टाकत असेल, तर होणारं जे अपत्य असेल, तर त्याचाच अधिकार त्याच्यावर असेल. ती जर ते अपत्य होईपर्यंत नांदत नसेल, तर त्या पैशाचा तिला काहीही फायदा होणार नाही. हे पैसे ज्यानं गुंतवले त्याचे त्यालाच परत मिळतील. असं आपण लेखी केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या बँकेमध्ये तसा पद्धतीचा एफ-डी केला पाहिजे. अ, नोटरी असेल किंवा वकिलाच्या सल्ल्याने जी काही प्रक्रिया असेल ती केली पाहिजे. तर अशा पद्धतीने या फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे. अ, अनाथ आश्रमापासून कशी फसवणूक होते याबाबतचे अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. मात्र ते पूर्ण न पाहता आपण कुठेतरी रील्स पाहण्यामध्ये किंवा रिकाम्या गोष्टीमध्ये वेळ घालतो आणि महत्त्वाची माहिती आपण दुर्लक्षित करतो आणि बरेच फोन मग आम्हाला येतात, की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे? अनाथ आश्रमामध्ये मुली आहेत का? तर अशा मुली मिळत नसतात. ही गोष्ट ध्यानात घ्या. पटलं तर मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा. ते मोफत आहे. त्याच्यासाठी काही आम्ही नियम बनवलेले आहेत.
त्या नियमांचं तुम्हाला आमच्या कार्यपद्धतीच्या पद्धतीनंच तुम्हाला जावं लागेल. पटत नसेल तर तिथे जाऊ नका. आमचे काही WhatsAppचे ग्रुप आहेत त्यावर ते जॉईन करा. आवडत नसतील तर सोडून द्या. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. तुम्हाला काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे चॅनल शेअर करा. इतरांना सबस्क्राईब करा. असं आम्ही कधीही कुठेही कोणाला म्हणत नाही. इथे